मरळीने ना उचललंय सुद्धा. चांगली सुरुवात झाली मेन लागली मरळ. आणि आताचे ना थोडे मोठ्या साईजचे वाटतं. जबरदस्त साईज भेटले आजच्याला मरळची. पिंकी आहे ना आता मासे घेते टाकून आणि इकडे कालून शिजते बघा किती वाट. आजच्याला ना बऱ्याच दिवसानंतर आहे ना मरळसाठी आलोय, मरळ पकडण्यासाठी. मागच्या वेळेस सुद्धा ना इकडे चालतो आलो आता निघून इकडं. आणि इथं समोरच नदी, त्या नदीपाशी जाऊ आणि बघू आता मरळी दिसतात का नाही. तर मरळी बघू किती भेटतात इकडं. पाणी तर आहे कमी. मागच्या वेळेस आलतं तर पाणी जास्त होतं, तर आता कमी आहे म्हणलं. एखाद्या वेळेस ना मरळी दिसतील, फक्त आहे ना असा वारा नाही पाहिजे. पहिलं तर आहे ना आम्ही तिकडं वरच्या बाजूला चाललोय, त्या साईडने ना इकडे यायचं निघत कारण तरी ना जास्त टाइम नाही. आता वाजल्यात 11, 11:30 वाजल्यात, त्याच्यामुळे ना उशीर तर झालेच. इथं समोर बघा आम्ही आहे ना चालतच चाललेलो, तर साप दिसलंय आणि इतका बारका आहे ना, तर तो आहे ना दिसत सुद्धा नाही. पण आम्ही ना थांबलेलो ह्या बाजूला, त्याच्यामुळे साप तरी दिसलाय. नाहीतर आहे ना रस्ता पण तिथनंच आहे. हे बघा इथूनच आहे ना खालून वाकून जायला लागतंय आणि इतका बारका आहे ना साप बघा. आता ह्या बाजूने जायला लागणार आहे हिकून. साप इथं जे बघा अशा अवघड ह्याच्यामधून आहे ना जायला लागतंय. मरळसाठी असं फिरायला लागतंय. कायच ना समोर असे बघायला सुद्धा आहे ना चान्स नाही समोर पायापाशी. कारण तरी ना पूर्ण नजर आखी आहे ना पाण्यामध्येच ठेवायला लागते मरळसाठी. मरळ पाण्यामध्ये दिसली तर तिकडं त्याच्यावरतीच ध्यान द्यायला लागते. आणि समोर पायाखाली कमी ध्यान असतंय. तरी सुद्धा दिसला कसा तरी साप, तो पण एकदम बारका होता. आता चालू तिकडं पुढच्या बाजूला. आता ना चारा तर फेकला तिकडं. आता एखाद्या वेळेस मरळीने ना उचललंय सुद्धा. लागले आता बघू किती मोठे. या साईडच्या ना मरळी बारीकच असतात, जास्त काही मोठी नसते. तुम्हाला तर माहितीच आहे. लागली तर आली जवळ. ही बघा सुरुवात झाली पहिलीच आल्या आल्या लगेचच. चांगले तरी बऱ्यापैकी साईज या साईडला ना. शेवटचे मरळ आहे ना 2 किलोचे असते, त्याच्यावरती नसते जास्त करून. चांगली सुरुवात झाली मेन. आता काढून घेतोय. गळे ना आतमध्येच खाल्लं त्याने. चला सुरुवात झाली. हे दोघं जण तर अजून चारा लावतातच. त्यांनी ना लंबदोर हातात पण नाही घेतला आणि लगेचच आहे ना एक मरळ भेटली. आणि मरळी भेटते ना असं तर वाटतंय. चला आता मी सुद्धा गळ घेतोय काढून, त्याच्यानंतर लगेच दुसरं चारा लावतोय. त्या बाजूला ना मरळ दिसले का झालेलं मला, तर तिकडं फेकलं आता चारा मी. हा त्या साईडला बघा, त्याने सुद्धा एक तिकडून पकडून आणलंय. मागाशी पकडलं ना तितकीच साईज आहे, त्याच्यापेक्षा मोठी वाढतं. थोडी मोठी साईज आहे. हे बघा गळवरतीच लागलंय ना, गळवरतीच लागलंय. लगेचच ही पण पकडले त्याने सुद्धा. गळ लागण हाताला. बघा लगेचच आहे ना 2 मरळी भेटल्यात. त्या साईडला गांजो आहे तिकडं. दुसरी पण होती एक मोठी. हा मग लांब गेली. जाईन गांजो घे या साईडला, नाहीतर
हे पाण्यामध्ये ठेवलं तिकडं. असं हवा सुटायला नाही पाहिजे. असं हवा सुटला ना मग पाण्यामध्ये आहे ना दिसत नाही. मरळ जरी वरती आले ना तर दिसत नाही. मग जितका वारा बंद असेल ना तितका मरळे लागायचा जास्त चान्स असतोय. हा त्यो रोहिदास आहे ना ह्या बाजूला गेल्या वरच्या बाजूला. त्याला एखादी लागली तर ते पण दाखवते तुम्हाला. 2 तर लागल्यात लगेचच. त्या पण त्या बाजूला सुद्धा आहे ना एक मरळ दिसली मला. आता इथं जायला लागणार आहे. तसं काही फेकता यायचं नाही आणि पळायला नाही पाहिजे मेन मग. आता फेकतो इथनं चारा. नेमकं पण जायला पाहिजे. गेलं तर खरं चारा तिथं नेमका. मरळने उचलला तर मरळ भेटणार आहे. तिथं ना शेवाळसुद्धा आहे बरेचसे. तर शेवाळीमध्ये ना चारा पाडलं वाटतं. मरळला आहे ना चारा काय दिसला नाही. आता आहे ना मरळीने परत एकदा आहे ना चारा उचललाय. लागले म्हणायला पण बारक्या साईजचे. घेतो आता ती काढून. त्या साईडला ना मोठी होती मगाशी मरळ. आता आहे ना पलीकडच्या बाजूने जायला लागणार आहे तिकडं. आता आहे ना ह्याने टाकलं तिकडं चारा आणि तो सुद्धा आहे ना मरळने उचललाय. पण आता भेटते का नाही सांगता येत नाही. वडते का नाही बघ बरं. गुतली ना ती बघा. ही चांगली मोठ्या साईज आहे हिची. आली बघा इथं. ही बघा. हिने आहे ना आत खाल्लंय. आता गळ काढायला लागणार आहे. आतमध्ये खाले फार. इकडून कल्लीतून काढायला लागणार इथून. आता ना मी अलीकडच्या बाजूला आलो आहे. इथं आहे ना एक कोपरा आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना पलीकडच्या बाजूने एक मरळ दिसलेली. आता तिथं चाललो आहे मी. हे बघा ह्याच्यामध्ये. आता आहे ना चारा लावून घेतोय गळाला. लय ऊन सुद्धा झालं आता. लय मैल. इथं थोडा सावलीला थांबलो आहे आणि बाकी 2 जण पलीकडच्या बाजूला आहेत. आता आहे ना ह्याच बाजूने जाणार आहे मी तिथपर्यंत खालच्या धारेपर्यंत. या बघू अजून एखाद भेटते का मरळ. आता आहे ना इथं सुद्धा एक वेळा टाकलं आहे मी आणि मरळ आहे ना त्याच्यापाशी गेली सुद्धा वाटतं. खाल्ले का नाही काय माहीत नाही एवढं. हळूहळू आहे ना वडती मरळ. आता लागली मरळ आणि आताचे आहे ना थोडे मोठ्या साईजचे वाटतं. येते का नाही काय माहिती. काय वेळेस आहे ना निष्ठून सुद्धा जातात ती बघा. त्या बाजूला त्याने सुद्धा एक पकडले वाटतं. हे लागली का. त्याला सुद्धा तिकडं लागली पलीकडं आणि मला सुद्धा इथं लागली एक. तर घेतोय हे बघा. चांगल्या मोठ्या साईजचे. पिशवी आहे ना तिकडे तिथपर्यंत जायला लागणार आहे. आता तंगूच घेतोय गुंडाळून. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मग.
बरेच उशीर थांबलेलो. निघता ना एक मरळ भेटले मला. तिकडं पलीकडे ना त्याला सुद्धा लागले. तिकडं ते बघा. मरळ आहे ना इथंच ठेवून घेतोय आणि तिकडं पिशवी आहे ना ती घेऊन येतोय. मग त्याच्यानंतर आहे ना मरळचा गळ काढून घेतोय. चला घेऊन येतो आता पिशवी. तिकडं हे गांजो सुद्धा ना पाण्यामध्येच ठेवलं आहे. गांजो इथं पाण्यामध्ये ठेवलेला. याच्यामध्ये आहेत मरळी. आतापर्यंत ना बारीक बारीक होत्या, पण आता ती जी पकडली ना ती सगळ्यात मोठी मरळी. गळ सुद्धा ना आतमध्ये खाल्लंय. निघायचं नाही तो आता यानं कट करूनच घेतोय. घेतलंय कट करून. आता हे इतक्या तर झाल्यात मरळे. 3 जण आलो आजच्याला. मरळे ना चांगल्याच भेटायला लागल्यात म्हणजे त्या पण पटापट. आता आहे ना इकडं मरळसाठी आहे ना टाकलेला लमजोर टाकलेला तर उचललंय असं तर वाटतंय. आता बघायला लागणार आहे. मरळ आहे. आणि परत एकदा ना मागाशी जी मरळ भेटलेली ना तशीच साईज वाटते, म्हणजे मोठी साईज. आता तर ही ना त्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस ना मोठी असणार आहे. हे बघा किती मोठी आहे ना उखळे आलेले वरती. त्याला ना एखाद्या वेळेस ह्याच बाजूला जायला लागणार आहे, कारण तर आहे ना इथं शेवळीमध्ये आहे ना जाऊन बसले तर मग निघायचं नाही त्याच्यातून. चांगले मोठ्या साईजची वाटते आताची मरळ. मी आहे ना पाण्यात उतरून आलतो डायरेक्ट. शेवटी आहे ना शेवळीमध्ये ते आत घुसलेच वाटतं. हे बघा निघत नाही जास्त आहे ना, वाढायला पण नाही पायन. तंगुशे पातळ आणि मग तोडती मरळ तशी. खिश्यामध्ये आहे ना मोबाईल सुद्धा आहे, तो तिकडे ठेवून यायला लागणार आहे पाहिलं तर. इथं ठेवतोय. तंगू सुद्धा ना थोडा गुंडाळून घेतोय. काही वेळेस आहे ना असा तंगूस गुंडाळताना सुद्धा ना मरळ अशी निष्ठून जाते. मग चांगला लागला असेल ना गळ तर मग काही निष्ठायचे नाही, डायरेक्ट आतमध्ये जाते. आणि मेन गोष्ट आहे ना ह्या साईडला जास्त खोल नाही पाणी, त्याच्यामुळे ना उतरू शकतोय. लय त्या साईडला गेले डायरेक्ट आता तर मरळ अशी शेवळीमधनं. अजून सुद्धा ना वरती हे बघा तिथं वरती आलते समोर ते बघा उकळी परत एकदा. ती शेवळ आहे ना शेवळीलाच पूर्ण गुंततोय तंगूस. ती शेवळ आहे ना कट करून हे असं घ्यायला लागणार आहे. मरळ लागते ना तर मग थोडी मेहनत केली तर मग मरळ भेटते, नाही तर बघा तिथं वरती आलते. आणि असं आपण बाहेरूनच असे वाढायचा प्रयत्न केला की मग आहे ना तोडते मरळ जास्त करून. आलो आता मोकळ्या मैदानीमध्ये. आता आहे ना बघतोय आली इथं जवळ एकदमच. हे बघा चांगल्या मोठ्या साईजची आहे मरळ. अजून सुद्धा ना ऐकत नाही.
एकदमच मोठे साईजचे. मगाशी पकडले ना तिच्यापेक्षा मोठे, म्हणलं तितकीच असन पण नाही, मोठी साईज आहे. नाही घेता येईन आता. आता ना बरीच दमले ते, त्याच्यामुळे ना ताकद नाही करत आता. ही बघा साईज मरळची. जबरदस्त साईज भेटली आजच्याला मरळची. इतकी मोठी आहे ना मरळ, काही भेटत नाही जास्त करून ह्या साईडला आजच्याला. बघा ठेवून घेतो आता इथं. ही बघा किती मोठी मरळ आहे, जबरदस्त साईज आहे बघा. आता घेतोय. ही सुद्धा आहे ना, हिने सुद्धा आहे ना आतमध्येच खालंय तंगूस. हे बघा गळ आतमध्ये लागलाय. कट करून घेतो आता. तंगूस सुद्धा आहे ना इथं घासलाय. मग ही आहे ना इतकी ताकद करायची ना मरळ पूर्ण बघा इथपर्यंत. इथून आहे ना कट झाला असतं तंगूस. तुम्हाला दिसतोय का नाही काही सांगता येत नाही. हे बघा घासलाय पूर्ण इथपर्यंत. इथून आहे ना इथून कट करतोय. इतका तंगूस आहे ना वाया गेलाय. मोबाईल सुद्धा इथं ठेवलेला मागाशी. आता ना ह्या गांजामध्ये ठेवून घेतोय. ह्या बघा मरळी चांगलीच मोठी साईज भेटली, जबरदस्त डायरेक्ट. आत्ता सुद्धा ऐकत नाही. हे इतके झाल्यात. कपडे ना पॅन्ट खराब होते. हे बघा इतकं उताळ असतं ह्या साईडला. ही धार आहे, इथून आहे ना पलीकडे येऊ जाऊ शकतोय. मळे मासे सुद्धा ना दिसतात खाली पाण्यामध्ये. ह्या बाजूला वरती सुद्धा मरळी दिसतात तिकडं. पण आता आहे ना मार्केटला जायला उशीर होईल, त्याच्यामुळे ना निघून जायला लागणार आहे आता. स्वच्छ पाणी हे ना पिऊ शकतं इकडं. तिकडं बघा ते. आणि मागाशी पकडलेली मरळ बारक्या साईजचे म्हणायला. आता ना जायचं आहे, त्याच्यामुळे ना तरी जाता सुद्धा आहे ना मरळ दिसतात. त्याच्यामुळे ना चारा असा गळाला तर पाहायनच. आता निघालो आम्ही घरी. मरळी आहे ना बऱ्याचशा पकडल्यात, त्या पण मोठ्या मोठ्या. आणि आता जायचं आहे घरी. थोडं काम पण आहे आणि परत मार्केटला जायचं तर उशीर झालंयच, त्याच्यामुळं निघून जाऊ आता. आता आहे ना पाण्यामधून चालू आहे पलीकडं नदीच्या. ही सुद्धा आलो निघून आता. शॉर्टकटने आलो आता येता वेळेस. ना घरी आलोय आणि आता मरळ घ्यायच्यात पाठीमध्ये होतून. हे बघा इतक्या. सगळ्यात मोठी मरळी ही.
या साईडला बघा किती आल्यात मरळी बघायला. इकडं पहिलीच समंता, छाया, इकडं पिंकी. आजच्याला एकदम मोठा मासा भेटलेला बरेच दिवसानंतर. तो पण कमीत कमी त्यानं 10 ते 12 किलोचा मासा होता. तर त्याच्यामधला ना घरी सुद्धा घेऊन आला आजच्याला मार्केटवरनं. तुम्हाला दाखवतो आता. आता याचं ना वाटण बनवून घेणार आहे. आणि इथं आंबे घेतले सुकलेले, तर ते त्याच्यात पाणी ओतून ठेवलंय. लिंबू घेतलाय, आता ते ना कतल्या माशात टाकणार आहे कापून. या साईडला कटला मासा आहे, दाखव बरं जरा जवळून पिंके. या साईडला बघा इतका कटला मासा आणलाय मार्केटवरनं आजच्याला. तो पण आहे ना जाळ्याला, मोठ्या जाळ्याला भेटलेला. ते दाखवायला जमलं नाही, पण मागच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्ही तर बरेचशा लोकांनी पाहिल्यातच मासे कोणते कोणते जाळ्याला मिळतात ते. तर त्या मोठ्या जाळ्याला भेटलेला आजच्याला. लिंबू, मीठ, कटल्या माशाला ना लावून ठेवणार आहे. हळद पण ना. पिंके ना आता मासे घेते टाकून. आणि तिकडे ना सगळे मसाले चांगले शिजल्यात. वाटण आहे त्याच्यामध्ये सगळं घातलेलं. आता ते शिजलंय चांगलं. आणि आता मासे आता ना सगळं उरकलंय. कालवणे ना इकडे शिजत घातले. आता 10-1 मिनिटामध्ये ना कालवण पूर्ण होईल शिजन. हे बघा हे असं कालवण आता आहे ना, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा ओतून घेतलंय. इतकं भारी दिसतंय ना. आताच त्याच्यानंतर उकळी आल्याच्या नंतर आहे ना उतरून घ्यायचं. जास्त उशीर लागणार नाही त्याला. मोठा मासा आणि तो पण आहे ना मऊ असतो एकदम. कटला मासा ना बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, कालवण होईल लगेच. आता ना इकडे पिंकीने कालवण शिजत ठेवलंय. ह्या बाजूला बघा शालू आहे ना तिकडे चपाती बनवून घेते आता. ह्या इतके बाकी आहेत अजून बनवायच्या. आणि इकडे कालवण शिजते बघा किती भारी. आता आहे ना त्याला उकळी सुद्धा आले. थोड्या वेळाने ना 5-1 मिनिटामध्ये ना कालवण पूर्ण तयार होईल. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच. आता ना कालवण सुद्धा झालंय. इकडे बघा ताट सुद्धा वाढून आलंय. इतकं भारी बनवलं ना आजच्याला. हे बघा याच्यामध्ये ना इकडं मोठ्या माशाचं कालवण आहे, मग कटला मासा आणि इकडं चपाती, इंद्रायणीचा भात. तर या जेवायला. आता ना जेवायला वाजलं आता 10. इतका उशीर झालाय. तर जेवण घेतोय. तर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.